हॅलो, कशा आहात सगळे? खूप हिम्मत करून आज मेथीची भाजी बनवणार होती मी, कारण की त्या दिवशी खूप जसं कडू झालेली होती ना, म्हणून आता मी विचार करत होते बनवू की नको बनवू, पण म्हटलं आता आणलेले आहे यांनी तर यांनाच खाऊ घालेल म्हणून मी बनवूनच घेतली आणि मी आधी खाऊन बघितली. त्या दिवशी इतके तर काही एवढी कडू नव्हती, परंतु थोडीफार होतीच तरीसुद्धा. त्यानंतर आलं माझं पार्सल, तर ते मी इकडे रिसीव्ह केलं. मी नाही केलं, अंशूच्या पप्पांनीच केलं. अंशूचा ना क्लासचा वेळ जरा चेंज झालेला आहे, त्यामुळे मी त्याची खूप जास्त वाट बघत होती, आत्ता येईल ते होईल, परंतु 7 वाजून गेले तरीसुद्धा अंशू घरी आलेला नव्हता. मला जरा जीव घाबरत होता, म्हटलं अजून का नाही आला. तेवढ्यात अंशू आला, तेव्हा मला एवढे जीवात जीव आला आणि त्याला घेतलं मी अगोदर. त्यानंतर घरात गेली आणि तो सुद्धा रडायला लागला होता, कारण अंधार झाली की तो जरा घाबरतो म्हणून तो रडायला लागला. तो आल्यानंतर तो बोलला, मम्मा मला पॉपकॉर्न बनवून द्या असं म्हणून. तो स्वतः तर काही खाणार नाही, परंतु हे पॉपकॉर्न आता आम्हालाच खायचे. तसा वेगळाच मुलगा आहे तो, काय माहिती पदार्थ खात असतील ना, जसे की पॉपकॉर्न झालं, मॅगी झालं, यापैकी तो काहीही खात नाही. आम्ही उलट त्याला सांगतो की तू खात जा असं म्हणून, तरीसुद्धा तो खात नाही. चला ती एक चांगली गोष्ट आहे म्हणा, पण तरीसुद्धा वाटतंच ना आपल्याला की आपल्या मुलाने सगळं काय खायला पाहिजे असं म्हणून. पण आता काय करू. खूप दिवसांनी रात्रीला ना मस्त कुरड्यांची भाजी केली होती. ओके बाय.